महाराष्ट्रातील भाजपच्या कोर कमिटीची आज दिल्लीत बैठक। लोकसभा उमेदवार आणि जागा वाटपावर होणार चर्चा। महाविकास आघाडीची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। बैठकीला प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहणार। मिशन 45चं टार्गेट ठेवून महायुती म्हणून काम करा। अमित शहांच्या मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस आणि अजित पवारांना सूचना। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये प्रकाश आंबेडकरांची तोफ धडाडणार। नेरूळच्या सेक्टर 12 मध्ये होणार वंचितची सभा। वंचितकडून वर्धा आणि सांगलीच्या उमेदवारांची घोषणा। वंचितच्या मविया सहभागाबाबत मात्र प्रश्नचिन्ह। ठाण्यात आज नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन। अनेक बेरोजगार तरुणांना मिळणार रोजगाराची संधी। मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार। कोकण किनारपट्टीचा ताबा सिडकोकडे येणार। किनारपट्टीवरील 1635 गावांच्या विकास नियोजनाचा संपूर्ण अधिकार सिडकोला। अटल सेतूमुळे प्रभावित 124 गावांच्या विकासासाठी MMRDAचं नवनगर विकास प्राधिकरण। पेण पनवेल उरणमधील गावांना मिळणार बूस्टर डोस। धाराशिव जिल्ह्यामध्ये पाणी प्रश्न गंभीर। ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ। तेरणा धरणाला अक्षरशः पडला भेगा। पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये ईडीची एंट्री। पोलिसांकडून ईडीनं मागवली आरोपींच्या मालमत्तेची माहिती। राष्ट्रवादीकडून बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना उमेदवारी। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची घोषणा। बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय लढत होण्याची शक्यता। शेतकऱ्यांची आज दिल्ली चलोची हाक। रेल्वे स्थानक बस स्थानकांवर पोलीस बंदोबस्त वाढवला। महाराष्ट्रामध्ये आणखी 2 वंदे भारत ट्रेन सुरू होणार। मुंबई कोल्हापूर पुणे बडोदा वंदे भारतला आजपासून सुरुवात। MMRDAचा 2024-25चा 46,921 कोटींचा अर्थसंकल्प सादर। यंदाच्या अर्थसंकल्पात 18,000 कोटींची वाढ। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानातील विजेत्या शाळांचा पारितोषिक देऊन सन्मान। मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आला सन्मान। कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या मागे कारवाईचा ससेमिरा का? मुंबई हायकोर्टाचा सवाल। आठवडाभरात खुलासा करण्याचे पोलिसांना निर्देश। आमदार राजन साळवींसह कुटुंबाची मंगळवारी 4 तास ACB चौकशी। आजही राजन साळवी यांच्या कुटुंबाची होणार चौकशी। मुंबईतील 15% पाणी कपात आजपासून मागे। पिसे जल उदंचन केंद्रातील पंप पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित। सीईटी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यास राज्य सरकारकडून मान्यता। लवकरच परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं जाणार। वांद्रे ते कुर्ला मार्गावर पॉट टॅक्सीचा पुन्हा पर्याय। 1016 कोटींच्या प्रकल्पाची MMRDAची घोषणा। अहमदनगरमध्ये मेडिकल कॉलेज विरोधात विद्यार्थ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा। आर्थिक लूट थांबवा विद्यार्थ्यांची मागणी। विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करू, मनसेचा इशारा। सांगलीची जागा काँग्रेसकडेच ठेवा। काँग्रेसच्या मुंबईतील बैठकीमध्ये स्थानिक नेत्यांसह आमदार विश्वजित कदम यांचा वरिष्ठांकडे आग्रह। मुद्रांक शुल्क विभागाच्या अभय योजनेमध्ये पुणेकरांची चांदी। अभय योजनेत 1 लाखापेक्षा कमी शुल्क असलेल्या नागरिकांना 100% शुल्क माफ। सिलिकॉन सिटीमध्ये पाणी संकट। बंगळुरूमधील पाण्याच्या अपव्ययासाठी 5,000चा दंड। इलेक्टोरल बॉन्डची माहिती देण्यासाठी स्टेट बँकेकडून 30 जूनपर्यंतची मुदत कशासाठी? काँग्रेसने उपस्थित केला सवाल। सातारा तालुक्यातील शिवथर गावच्या हद्दीमध्ये आढळला बिबट्या। बिबट्या आढळल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।